हॅलो स्टुडंट, मी राहिनी नामदार, इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण यामधील नवीन भाग घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे खर्च संकल्पना. आपण खर्च संकल्पना हा भाग अभ्यासणार आहोत. खर्चाची संकल्पना अभ्यासताना आपण एक उत्पादक म्हणून, एक विक्रेता म्हणून विचार करावयाचा आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर खर्चाची संकल्पना समजणे सोपे होईल. एखादा उत्पादक एखाद्या वस्तूचे उत्पादन करत आहे. उदाहरणार्थ आपण घेऊ, खेळणीची फॅक्टरी आहे, खेळणी तयार करण्याची फॅक्टरी आहे. त्यामध्ये टेडी बेअर तयार होत आहेत, लहान मुलांचे खेळणीतील अस्वल तयार होत आहेत. आता हे उत्पादन घेण्यासाठी उत्पादकाला उत्पादन घटकांचा वापर करावा लागतो. आता कोणकोणते उत्पादन घटक आपण 11वीत शिकलेलो आहोत. उत्पादन घटक हे 4 प्रकारचे आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आता इथे उत्पादक म्हणजेच थोडक्यात संयोजकाला घेऊया आपण. संयोजक उत्पादन घटकांचा म्हणजेच आदानांचा वापर करून वस्तूंची निर्मिती करत असतो. मग हे उत्पादन घटक उदाहरणार्थ भूमी आहे, श्रमिक आहे, भांडवल आहे. भांडवलामध्ये इमारत, यंत्रसामुग्री, कच्चा माल या घटकांचा समावेश होईल. या घटकांचा वापर करून उत्पादक वस्तूंची निर्मिती म्हणजेच खेळणी निर्माण करणार आहेत. या उत्पादन घटकांचा वापर केल्यानंतर संयोजकाला या उत्पादन घटकांना मोबदले द्यावे लागतात. उत्पादक उत्पादन घटकांना जो मोबदले देतो तो त्या उत्पादकाचा उत्पादन खर्च असतो. आणि या उत्पादन खर्चातील 3 संकल्पना आज आपण अभ्यासणार आहोत. उत्पादन खर्चाच्या संकल्पना काय आहेत ते आपण पाहू. खर्च संकल्पना म्हणजे नेमकं काय ते पाहू. संयोजक जेव्हा उत्पादनाचे कार्य करतो तेव्हा त्याला विविध उत्पादनाचे घटक म्हणजेच आदाने वापरावे लागतात, जसे कच्चा माल, श्रम, भांडवल इत्यादी. या घटकांचा मोबदला संयोजकाला द्यावा लागतो. या घटकांवर केल्या जाणाऱ्या खर्चाला उत्पादन खर्च असे म्हणतात. जेव्हा उत्पादनात वाढ होते तेव्हा उत्पादन खर्च देखील वाढतो. या खर्चामध्ये 3 संकल्पनांचा समावेश आहे. उत्पादन खर्च यामध्ये 3 संकल्पनांचा समावेश आहे. पहिली संकल्पना एकूण खर्च, दुसरी संकल्पना सरासरी खर्च, तिसरी संकल्पना सीमांत खर्च. आज आपण या 3 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आधी आपण एकूण खर्च म्हणजे काय ते पाहूया. संयोजकांनी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर म्हणजेच आदानांवर केलेला खर्च म्हणजे एकूण खर्च होय. उत्पादक ज्यावेळेस वस्तूंची निर्मिती करण्यासाठी वेगवेगळे उत्पादन घटक वापरतो आणि वापरलेल्या उत्पादन घटकांना त्यांचे मोबदले देतो तेव्हा तो असतो एकूण खर्च. थोडक्यात उत्पादनाच्या विविध पातळ्यांवर केला जाणारा एकूण खर्च किंवा केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एकूण स्थिर खर्च काय आहे, एकूण बदलता खर्च काय आहे? कारण की उत्पादन घटक म्हणजे हा भाग समजला आपल्याला. भूमी आहे, त्याला खंडाच्या स्वरूपात मोबदला दिला जाणार. श्रमिक आहे, त्यांना वेतनाच्या स्वरूपात मोबदले दिले जाणार. भांडवल असेल, त्यांना व्याजाच्या स्वरूपात त्यांचा मोबदला दिला जाणार. आणि त्याच उत्पादन घटकांना मोबदले दिल्यावर तो झाला उत्पादन खर्च, म्हणजेच तो झाला उत्पादकाचा एकूण खर्च. मग या एकूण खर्चामध्ये हा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च काय आहे असा प्रश्न नक्की पडला असेल.
त्याचं उत्तर पाहूया. कारण की एकूण खर्च काढताना जे सूत्र वापरले जाते ते आहे एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. असे दोन प्रकारचे खर्च एकूण खर्चामध्ये येतात. हे दोन्ही खर्च उत्पादन घटकांवर केले जाणारेच खर्च आहे. बघा आता सूत्र आता आपण पाहिलेलं आहे. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. इंग्लिशमध्ये याचं इनिशियल पाहूया. TC बरोबर TFC अधिक TVC. TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. TC म्हणजे टोटल कॉस्ट म्हणजेच एकूण खर्च. TFC म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट म्हणजेच एकूण स्थिर खर्च. स्थिर खर्च म्हणजेच न बदलणारा खर्च. आणि TVC म्हणजे टोटल व्हेरिएबल कॉस्ट, थोडक्यात एकूण बदलता खर्च. खर्चाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक स्थिर खर्च आणि एक बदलता खर्च. स्थिर खर्च काय असतो ते पाहूया. उत्पादन घटकांमध्ये जे उत्पादन घटक स्थिर घटक आहेत किंवा ज्या घटकांवर खर्च केला जात आहेत त्यातील स्थिर घटकांवर केला जाणारा जो खर्च आहे तो स्थिर खर्च. आता हे स्थिर घटक कोणते? उदाहरणार्थ जमीन येईल, यंत्रे येईल, इमारत येईल, यासारखे घटक ज्याच्यावर एकदा खर्च केल्यानंतर तो खर्च दीर्घ कालावधीसाठी करावा लागत नाही. खेळणीची फॅक्टरी निर्माण करताना उत्पादकाने जमीन खरेदी केली, त्या जमिनीवर इमारत बांधली किंवा फॅक्टरी बांधली. फॅक्टरीमध्ये यंत्रसामुग्री खरेदी करून ठेवलेले आहेत आणि या उत्पादन घटकांचा वापर करून टेडी बेअर किंवा खेळणी यांची निर्मिती करत आहेत. उत्पादकाला नवीन खेळण्यांची ऑर्डर आली तर त्यावेळेस तो पुन्हा नव्याने जमीन खरेदी करणार नाही, पुन्हा नव्याने मशिनरी खरेदी करणार नाहीत. नवीन ऑर्डर आली म्हणून नवीन इमारत बांधणार नाही. या घटकांवर केला जाणारा खर्च हा एकदाच केला जातो किंवा दीर्घ कालावधीसाठी केला जातो. पुन्हा पुन्हा या घटकांवर खर्च केला जात नाही, म्हणून हा खर्च स्थिर खर्च असतो. बदलता खर्च हा काय आहे पाहूया. बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे बदलता खर्च. उत्पादनाची निर्मिती करताना जे उत्पादन घटक पुन्हा पुन्हा वापरावे लागतात, उदाहरणार्थ खेळणी तयार करताना किंवा टेडी बेअर तयार करताना कापूस लागणार आहे. ज्यावेळेस 300 टेडी बेअर बनवण्याची ऑर्डर आली त्यावेळेस जो कच्चा माल म्हणून कापूस वापरला तो एकदा वापरल्यानंतर तो संपून जाणार आहे. पुन्हा 300 टेडी बेअर किंवा खेळणी तयार करायची असेल तर आपल्याला पुन्हा नवीन कापूस, नवीन कच्चा माल आणावा लागेल. त्या नवीन कच्च्या मालाचा वापर करावा लागेल. जसजसं उत्पादन वाढत जाईल श्रम या घटकाचा देखील वापर वाढेल. म्हणजेच बदलत्या घटकांमध्ये जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणामध्ये बदलला जातो तो असतो बदलता खर्च. यामध्ये श्रम, ऊर्जा, इंधन, कच्चा माल या घटकांचा वापर केला जातो. इंधन, फ्यूल एकदा वापरल्यानंतर ते संपून जाणार आहेत. पुन्हा नवीन उत्पादनासाठी नवीन इंधनाची गरज भासते. म्हणजेच या घटकांवर केला जाणारा खर्च हा बदलता खर्च असतो. मला वाटते तुम्हाला स्थिर घटक आणि बदलता घटक यांच्यावर होणारे जे खर्च आहेत यामधील तफावत, यामधील फरक समजला असेल. मग या दोन्ही घटकांवर जो खर्च केला जातो तो त्या उत्पादकाचा असतो एकूण खर्च. एकूण खर्चामध्ये बघा भूमी येणार, भूमीवर इमारत, फॅक्टरी, कंपनी उभी करणार ती, मशिनरीज घेणार. आपण खेळणीचं उदाहरण घेतलेलं आहे, टेडी बिअर बनवायचे आहेत म्हणून आपण मशीन, भूमी, इमारत, यंत्रसामुग्री हे याच्यावर जो खर्च होत असतो
तो असतो एकूण स्थिर खर्च. आणि एकूण बदलता खर्च, टेडी बिअर बनवण्यासाठी कापूस लागणार, कापूस हा कच्चा माल झाला. इंधनाचा वापर होणार, ऊर्जेचा वापर होणार, श्रमिकांचा वापर होणार, श्रम. जास्त उत्पादन करायचं असतील तर जास्त श्रम लागेल, म्हणून हे बदलता खर्च आहेत. श्रम साठवून ठेवता येत नाही. श्रम हा नाशवंत घटक आहे. प्रत्येक नवीन उत्पादनाबरोबर नवीन श्रम वापरावे लागणार आहेत, म्हणजेच तो झाला बदलता खर्च. या दोन्हींची बेरीज केली, एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च, तर उत्पादकाला जो खर्च येत असतो तो असतो त्याचा एकूण खर्च. सरासरी खर्च पाहूया. दुसरी संकल्पना आपली आहे सरासरी खर्च. सरासरी खर्च म्हणजेच प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च होय. अतिशय सोप्या भाषेत व्याख्या सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ, आपण 50 टेडी बिअर तयार करत आहोत किंवा उत्पादक 50 टेडी बिअर 50 खेळणी तयार करत आहेत. प्रत्येक खेळणीला त्या उत्पादकाला किती खर्च येतो, तो खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. एकूण खर्चाला एकूण उत्पादित नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो. 50 खेळणी तयार झालेले आहेत. 50 खेळणी तयार करण्यासाठी जेवढा खर्च आलेला आहे त्या खर्चाला त्या नगसंख्येने भागले असता जे उत्तर प्राप्त होणार आहे तो सरासरी खर्च असतो. उदाहरण पाहूया आपण पुढे. आधी सरासरी खर्च याचं सूत्र काय आहे ते पहा. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. वस्तूंची जेवढी निर्मिती केलेली आहे त्या वस्तूंची नगसंख्या आणि त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी आलेला एकूण खर्च. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. एक उदाहरण घेऊया आपण. समजा 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च 800 रुपये एवढा आहे, तर सरासरी खर्च किती? एकूण खर्च 800 रुपये आहेत आणि नगसंख्या 40 आहेत. सूत्रानुसार आता आपल्याला इथे सरासरी खर्च काढावयाचा असेल तर एकूण खर्च 800 भागिले एकूण नगसंख्या 40 करावी लागेल. 800 भागिले 40 जे उत्तर येईल ते असेल सरासरी खर्च. आता कोणती वस्तू घेत आहोत आपण? जे पहिल्यापासून उदाहरण घेत आलेलो आहोत तेच घेऊया, खेळणी. त्याच्यामध्ये टेडी बिअर. सूत्र आहे सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. 40 खेळणी तयार केलेली आहेत. 40 खेळणी तयार करण्यासाठी 800 रुपये एवढा एकूण खर्च आलेला आहे. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. इंग्लिशमध्ये इनिशियल पाहूया. AC म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू TC म्हणजेच टोटल कॉस्ट डिवायडेड TQ म्हणजेच टोटल क्वांटिटी. उदाहरणार्थ 40 नगसंख्येच्या येणारा खर्च 800 रुपये एवढा आहे, तर सरासरी खर्च किती? सरासरी खर्च बरोबर 800 भागिले 40 म्हणजेच सरासरी खर्च हा 20 रुपये येणार. एका खेळणीला 20 रुपये एवढा खर्च आलेला आहे. तिसरी संकल्पना पाहूया, सीमांत खर्च. एकाच ज्यादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. याचा साधा सरळ अर्थ होतो शेवटच्या नगापासून किती खर्च निर्माण झालेला आहे तो म्हणजे सीमांत खर्च होय. सूत्र आहे सीमांत खर्च बरोबर अधिक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. सीमांत खर्च कशाला म्हणायचंय की तुम्ही आत्तापर्यंत जेवढं उत्पादन केलं आहे त्याच्यानंतर तुम्ही अधिक एक एक्स्ट्रा वस्तूची निर्मिती केल्यानंतर तुम्हाला किती खर्च आलेला आहे तो खर्च वजा ती वस्तू निर्माण करण्यापूर्वी तुम्हाला किती एकूण खर्च आला होता तो खर्च. यांची वजाबाकी केल्यानंतर सीमांत खर्च प्राप्त होणार.
आता तुम्हाला असं मी सांगितली माहिती लक्षात येणार नाहीत. उदाहरण दाखवलं तुम्हाला सीमांत खर्च म्हणजे काय तो भाग लक्षात येईल. उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ समजा 4 नग संख्येचा एकूण उत्पादन खर्च 200 रुपये असेल आणि 5व्या नग संख्येचे उत्पादन केल्यास एकूण उत्पादन खर्च 250 रुपये एवढा येतो. तर सीमांत खर्च किती? आता सूत्र पाहूया. सीमांत खर्चाचं सूत्र, सीमांत खर्च बरोबर अधिक 1 नग संख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. तर या उदाहरणानुसार सीमांत खर्च काढताना अधिक 1 नग संख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च म्हणजे बघा 4 नग संख्येच्या उत्पादनाचा खर्च 200 रुपये आहे. 5व्या नग संख्येचे उत्पादन केल्यास 250 रुपये. 5वा नग हा अधिक नग आहे, एक्स्ट्रा नग, तो 5वा नग आहे. म्हणून 5व्या नगाच्या उत्पादनानंतर उत्पादकाला जो उत्पादन खर्च येतो तो 250, म्हणून 250 वजा त्याच्या पूर्वीच्या नगापर्यंत एकूण खर्च किती येत होता, तो एकूण खर्च 200. म्हणजेच 250 वजा 200 केल्यानंतर आपल्याला सीमांत खर्च 50 एवढा प्राप्त होणार आहे. म्हणजे सीमांत खर्च बरोबर 50 रुपये. आपण सीमांत खर्च उदाहरणामार्फत पाहूया. 4 टेडी बेअर तयार करण्यासाठी येणारा खर्च हा 200 रुपये एवढा आहे. 5वं टेडी बेअर किंवा 5वं खेळणं तयार करण्यासाठी येणारा खर्च 250 रुपये आहे. आता सीमांत खर्च काढायचा आहे. मग अधिक 1 नगापासून येणारा जो उत्पादन खर्च आहे तो आहे 250 रुपये आणि त्याच्या पूर्वीच्या नगापर्यंत जो एकूण खर्च होता तो 200 आहे. म्हणून 250 वजा 200 बरोबर उत्तर येणार सीमांत खर्च 50 रुपये. म्हणजे या 5व्या नगासाठी उत्पादकाला येणारा सीमांत खर्च 50 रुपये. थोडक्यात प्रत्येक टेडी बियर तयार करण्यासाठी 50 रुपये एवढा खर्च दिसून येत आहे. अशा प्रकारे आज आपण एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च या 3 संकल्पना पाहिल्यात. एकूण खर्चामध्ये आपण एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च ही संकल्पना अभ्यासली. त्यानंतर सरासरी खर्च, सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक वस्तूच्या निर्मितीनंतर येणारा खर्च. प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला त्याला म्हणायचं सरासरी खर्च. सीमांत खर्च म्हणजे शेवटच्या नगापासून किती खर्च झाला आहे तो खर्च म्हणजे सीमांत खर्च. आता आपण फरक स्पष्ट करून पाहूया. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये मुद्दे आहेत, दुसऱ्या रकान्यामध्ये सरासरी खर्च आहेत, तिसऱ्या रकान्यामध्ये सीमांत खर्च. म्हणजेच आपण सरासरी खर्च आणि सीमांत खर्च यांच्यामधील फरक अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा अर्थ घेऊया. बदलत्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार फरक स्पष्ट करताना अर्थ किंवा व्याख्या लिहिणे गरजेचे आहे. सरासरी खर्च याचा अर्थ सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा एकूण खर्च होय. सीमांत खर्च म्हणजेच एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. खर्च कसा येतोय? एकूण उत्पादन खर्चाला उत्पादित नगसंख्येने भागले असता सरासरी खर्च मिळतो. तर सीमांत खर्च हा एका जादा नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च काढला तर सीमांत खर्च मिळतो. सूत्ररूपामध्ये जर पाहिलं तर सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. सीमांत खर्च याचा सूत्र पाहिलं तर सीमांत खर्च बरोबर अधिक 1 नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. अशा प्रकारे आपण या दोन्हींमधला फरक देखील स्पष्ट केला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.